सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बँकेतून बोलत असल्याचं सांगत OTP मिळून समोरच्या व्यक्तीच्या खात्यातली रक्कम आपल्या खात्यात वळती करण्याचं जमतारा मॉडेल आता नवीन नाही। मात्र अशा गुन्ह्यांसाठी लोक बिनदिक्कतपणे त्यांचं बँक खातं भाडे तत्वावर द्यायला तयार होत आहेत। महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठराविक भागातल्या नागरिकांना याबाबत विचारलं असता 10 ते 20% आमिषापोटी खातं भाड्यानं द्यायला ते तयार झाले होते। अशा खात्यात रक्कम जमा होताच गुन्हेगार ती काढून घेतात। पोलीस पोहोचले तरी केवळ खातं देणारा अडकतो, मुख्य आरोपी कधीच सापडत नाही। देशभरात गेल्या वर्षभरामध्ये 10,30,000 तर संभाजीनगरमध्ये 2,500हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। या गुन्ह्यांची मोडस ऑपरेंडी अशी असते, फेक कॉल करून ग्राहकाच्या बँक खात्याची माहिती OTP घेऊन त्याचे पैसे भाड्याच्या खात्यावर वळवले जातात। मोबाईलचं सिम तोडून नष्ट केल्यानं मूळ आरोपींचा संपर्क तुटतो। भाड्याच्या खात्याचा टक्का देऊन त्यातनं पैसे काढले जातात। सिम बंद झाल्यानं पोलिसांना आरोपीपर्यंत कधीच पोहोचता येत नाही। पैसे वर्ग झालेल्या खातेधारकापर्यंत मात्र जाता येतं। अंतिमतः खात्याची माहिती OTP देणारा आणि खातं भाड्यानं देणारा फसतो, मूळ आरोपी मात्र मोकाटच राहतो। त्यामुळं अशा प्रकारांसाठी खातं भाड्यानं घेण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत कुणी केला तर सावध राहा।